तुम्ही तुम्हाला आपण सेवेकरता निवडलेला अभंग, सेवेकरता निवडलेला अभंग तोच म्हणू शकते. मी पहिलेच बोललो ज्याचं पाकिट ठरेल नाही, आणि ज्याचं पाकिट ठरेल अशीन त्यानं सेवेकरता निवडलेला अभंग म्हणायचं नाही. भविष्यात जर कोणी कीर्तनकार व्हायचे डोळे लागेल असतील कोणाला तर बिनधास्त व्हा, पण बापू हो पैसे ठरवू नका. आणि जर ठरवसान तर मग तेवढी तरी इमानदारी जागृत ठेवा. सेवेकरता निवडलेला अभंग नाही म्हणायचा. मग महाराज काय म्हणायचं? डायरेक्ट म्हणायचं धंद्याकरता निवडलेला अभंग म्हणायला पाहिजे की नाही? धंद्या जर तो बिझनेस व्हायला आहे का पिस्तुले बिझनेसच म्हणला की ना राजा, याच्यापेक्षा मोठा बिझनेस कोणता आहे सांगा बरं? मग जेसीबी वाल्याचा बिझनेस लाय ना याच्यापेक्षा. त्याला तरी 32 लाख गुतवा लागतात आणि ता कुठे 1000 रुपये घंटा भेटते. मग बोलणं लक्ष देऊ राहिला का तुमच्या? त्याला 32 लाख गुतवा लागतात ता त्याला 1000 रुपये तास भेटते. आणि राजा 700 रुपयाच्या फेट्यात 50,000 रुपये 2 तासाचे भेटतात, आणि तरी म्हणतात परवडत नाही. किती खाऊन पिऊन पाया लागून ते तर राहिलं, पाया लागून आणि तरी म्हणते सेवे करता. महाराज याच्यापेक्षा मोठा काय असू दे, जाऊ दे, आपण बोलणं सोडेल आहे. हो ना, काय सांगू राहिलो तू की मी काय माहित. पण आपण जाऊ दे, त्याचं बिचाराचं पाप पुण्य त्याच्या संग, पण आपण सेवे करता